अथ शनिमाहात्म्य प्रारंभ श्री गणेशाय नमः। नमोजी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी एक। आता नमो ब्रह्मकुमारी हंसारुण वागीश्वरी विणा शोभे दक्षिण कवी विजयमूर्ती सर्वदा दोन। नमन माझे गुरुवार्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोतयांच्या पाया अभेद भेदा करुनी तीन। आता नमो श्रीपांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंगा करी कृपा मजवरी चार। गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचिता संकटा व्यथा न बाधती पाच। आता उज्जैनीनाम नगरीय राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊन या सहा। कोणी एके दिवशीय प्रातःकाळी बैसली होती सभामंडळी तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले सात। ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी आठ। कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे नऊ। ऐसे ऐकतांची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने दहा। प्रथम एक पंडित बोलिला रविग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रहपीडा न बाधे अकरा। रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तप्तरायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे बारा। आधिव्याधी दरिद्र स्मरणमात्रेंची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतले अर्थ सर्व पुरती तेरा। रवी तो मुख्य दैवत त्याविण सर्वही जाणा व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळी तैसा श्रेष्ठ ग्रह हा चौदा। ऐकता रवीची वार्ता आणि इतर ग्रहांची कथा तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रहही समर्थ पंधरा। परी रवी असे महाबळी सर्वांमाजी अर्तुबळी प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळीय तो हा सूर्यनारायण सोळा। तनु दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत तो माळी असे म्हणवीत वनस्पती पोषितसे सतरा। जयांचे आराध्य दैवत शिव साम कैलासनाथ त्याच्या भाळी हा विलस्त म्हणून श्रेष्ठ जाणावा अठरा। चंद्रवर्षी अमृतास तृप्त करी सर्व देवांस निशिराज महारूपस षोडश कळा जयासी 19। तो न गांजी कोणासी अति सौख्यदाता सर्वांसी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन 20। मग तिसरा पंडित बोलत ऐक राया सुनिश्चित मंगळ तो महासमर्थ कथा ऐक तयाची 21। मंगळग्रह हा महाक्रूर जैसी का ते खड्गाची धार तयाचा न कळे पार सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा 22। मंगळग्रह हा सोनार क्रूरता जयाची अति थोर पोर तो पुचकासी कृपाकर मंगल करी सर्वदा 23। गर्वधरुनी पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वाचा 24। तोची पुचकासी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी 25। तनु बोले चौथा पंडिता बुध असे महाबळवंत बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहांमाजी 26। बुध जातीचा असे वाणी नवग्रहांत शिरोमणी विघ्ने नासती तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त करी 27। बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुधग्रह जाणीजे 28। बुधग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट कोणत्या कार्यासही तूट तो न करी कल्पांती 29। बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणीमात्राची 30। मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु ते श्रेष्ठ सर्वात इंद्रादिदेवा समजता 31। गुरुज्ञानाचा न कळे पार भाविकांसी तो करुणाकार कर्माकर्मांचा करी चूर भवभयव्यथेसी 32। दुःख आणि दरिद्र्य रोग स्मरणमात्रेय होती भंग नवग्रहांत महायोग्य ऐसा जाणीजे 33। गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी 34। गुरु असे ज्ञानाचा पुरा तुयाच्या साम्यासी नसे दुसरा त्यापुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही 35। म्हणूने करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्व भारवे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहांसी 36। शिव करी गुरुपूजनासी तेथे पाड काय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम 37। तनु सहावा पंडित बोलिला शुक्रग्रह असे बहु भला जेणे राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोनी 38। शुक्र गुरु तो दैत्यांचा त्रिभुवनीय धाक वाहती जयाचा पार न कळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो 39। शुक्राची शक्ती आहे फार तो करी कर्माकर्माचा चूर विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्रांचे नाम घेता 40। शुक्रपूजनी जे तत्पर त्याच्या शौर्यासी नाही पारावार जो दिवेदेही निरंतर एकाक्ष तो 41। आधिव्याधी दुःख दरिद्र स्मरणमात्रेंची होती दूर सर्वभिष्ट परिक प्राप्त करी पूजका 42।
नवग्रहांत शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी शुक्राची असे जाणपा 43. ऐसे हे 6 ग्रह ऐकोनी राजा तर्जनी मस्तक डोलवी वोजा म्हणे उत्तम कथिले काजा अखंडित यांते स्मरावे 44. आणि ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून कैसी त्यांची नामे अखूण त्या मूर्तीसी बोलिजे 45. मग संकेत बोले पंडित राहो आणि दुसरा केतू हे उभयंता अति अद्भुत दैत्यकुळीचे असती 46. मातंग जातीचे दोन्ही दुष्ट क्रिया म्हणवोनी त्यांच्या दर्शनेय चंद्रसूर्य गगनीय चळचळा कांपती 47. राहू पीडी चंद्रासी केतू तो सूर्यासी ग्रहण बोलीजे तयासी प्रत्यक्ष ददष्टीसी दिसतसे 48. प्रणिमात्र सर्व जन त्यांसी न सांडिती पिडेविण परी केलिया पूजन स्मरण किचिंत पीडा करितासी 49. राहू महापीडक अनिवार माया तद्रूपची केतू जाण राया उभयतांची एक चर्या पूजन स्मरण्य संतोषती 50. सर्व ग्रहांपरीस अति क्रूर जनांसी पीडा करती फार म्हणूनी पूजन स्मरण निरंतर राहुकेतूचे करावे 51. तव नववा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात बलाढ्य होय अद्भुत नकळे कळा तयाची 52. तो ज्यावरी करी कृपा त्यासी सर्व मार्ग असे सोपा ग्रह दिक्पाळावर छापा तया शनिग्रहाचा 53. ज्यावरी तो कोपसी चढे तयावरी नाना विघ्ने येरोकडे तयाचा संसार बिघडे न राहे कल्पांती 54. शनिदेव महाकोपी ज्याचा पराजय हे युद्धीय देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव 55. जो का भाविक सज्ञान नर या ग्रंथाचा करी आदर पूजन स्मरण निरंतर त्यावर कृपा करी शनिदेव 56. शनैश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेली चरण पंगू सुरत चांगली पूजा करी काळभैरवाची 57. त्याची ददष्टी पडे जयावर करी तयाचा चकनाचूर अथवा कृपा करी जयावर तयासी सर्व आनंदच प्राप्त होय 58. ददष्टीचा ऐका चमत्कार जन्मला जेव्हा शनैश्चर तेव्हा ददष्टी पडली पित्यावर तेणे कुष्ठ भरला सर्वांगी 59. पित्याच्या रथिय होता जो सारथी तो पांगुळ झाला निश्चिती अश्वचिता नेत्रांप्रती अंधत्व आले तत्क्षणी 60. तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण न याची अणुमात्र जव ददष्टी फिरवी शनैश्चर तनु निघेही आरोग्य हाले 61. ऐसे ऐकता राजा विक्रम हांसुनी बोले सप्रेम म्हणजे पुत्र जन्मोनी काय काम ऐसा अपवित्र जो 62. तो पुत्र नव्हे केवळ वैरी जो उपस्थान ऐसे करी पुढे तो काय न करी सांगा पंडित हो 63. ऐसे बोलीला हासोन करी टाळी वाजवी गर्जोन सभेसी विनोदवचन म्हणे हा पुत्र कैसा हो 64. ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवलपरी ती ऐकावी आता चतुरीन चित्त देऊनिया 65. त्या समयी शनिदेव विमानीय जात होते बैसोनी रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी विमान खाली उतरले 66. अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित तव पहाते झाले सभापंडित म्हणती आले शनिदेव 67. मग राव उठे झडकरोनी जाऊनी नमन करी चरणी तनु टाकीला झिडकरोनी शनिदेवाने 68. म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत याचा चमत्कार क्षणांत दावीन पाहे आतांची 69. तू फार करीतोसी टवाळी नसतीच चढवली कळी तरी कन्याराशीस मुळी तुझला ग्रह मी आलो 70. आता पाहे माझा चमत्कार तू नको करून गर्व फार ऐसे वदोनी अति सत्वर विमानरूढ पय झाला 71. तन तो राव लागे चरणासी म्हणे कृपा करावी दिनासी अन्याय घाली पोटासी कृपाळुवा शनिदेवा 72. तरी तो न मानित शनिदेव म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव तेव्हा मनी खिन्न जाहला राव चिंता मानस्य फार करी 73. मग म्हणतसे पंडितांना आम्ही महाग्रह उगाची छळीला तो आता कष्टविल आम्हाला तरी कैसे आता करावे 74. जय जय पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल 75. राव दिलगीर जाहला मानसीय वसर्जन करी सभेसी जाता जाहला मंदिरासी कान्ही अंतरी सुचेना 76. करुनिया संध्यास्नान मग करीतसे भोजन तदनंतर करीत झाला शयन नावेक पलंगावरी 77. ऐसे करिता एक मास जाहला राया विक्रमास मग काय वर्तले त्या कथेस त्यांची आता ऐकीचे 78. राया विक्रमासी आला शनी 12वा अति क्रूर स्थानीय जेणे त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे 79. तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे 7.5 वर्ष नेमाचे सामर्थ्य आहे जाणीजे 80. तुम्ही विनोदेय हांसला शनीसी तरी तो कष्टविल तुम्हांसी जो का गांजी तो त्रैलोक्यासी तोची हा महाग्रह जाणीजे 81. चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार जेणे करोनी शनैश्चर कृपा करील तुम्हांवरी 82. प्रथम करोनी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी 83.
शास्त्र विधिपूजा निर्धार मग तैलभिषेक कर मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी 84. स्थापना झालिया जाण पुगीफल ब्राह्मणासी देऊन 23 सहस्त्र जप संपूर्ण यथासांग करावा 85. जपसंख्या जाहलियावरी चतुर्थाश हवन करी हवन झालिया उपरी दान्य करावी शनीची 86. मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनैश्वरूप मानुनी त्यासी दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्नची करावे 87. मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे दान ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव 88. जेवी रक्षी बाळकासी माता तैसे पडिताला तैसे रक्षी निजभक्त पंडित म्हणती राया समर्था गोष्ट एवढी ऐकावी 89. राजा म्हणे पंडिताला शनी न मानीच आम्हाला तोची माता पिता वाहिला रक्षा तोची पै जाणा 90. मग बोले विक्रम पंडितासी तुम्ही जावे आपुल्या गृहासी जे होणार असेल ते निश्चयेंसी घडूनी येईल न टळेची 91. ऐसे बोलोनिया उत्तर काय जाहला चमत्कार चित्त करोनिया स्थिर श्रवण करावे सर्वांनी 92. असे मग कोण एके दिवशी 2 प्रहरांच्या समयासी कारवानवेशय उज्जनीसी घोडे विकावया आला शनिदेव 93. रूप पालटोनी आपुल्या वारू विकावया आणले तव तेथ गिराईक पातले रावही आला त्या स्थानी 94. तेव्हा किंमत पुसतसे रावो तयासी म्हणे शनिदेवो वारू फिरवोनी पहा हो मग कळेल मोल तयाचे 95. तेव्हा सांगगा वारू राव आणवीत चाबुकस्वरासी वरी बैसवीत तेणे घोडा फिरविला चौगनात अति उत्तम फिरतसे 96. तनु दुसरा घोडा अबलख त्यांचे मोल रुपये लक्ष एका तो सोडूनी ताकताळी काणीला विक्रमपासी 97. तनु त्या सौदागर्या काय केले राया विक्रमासीस बैसविले घोडा फिरविता राव बोले अति उत्तम फिरतसे 98. तनु त्या घोड्यासी कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा पवनवेगे वारू जाता महावनांत ते समेय 99. अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा थोर अवस्था हाये चित्ता केविय वर्तले म्हणवोनी 100. दूरदेशी अतिउजाडी जेथे घोर वन महाझाडी तेथे नदीच्या पैलथडी घोडा जाऊनी उतरला 101. तेथे राव उतरला खाली तनु नवलपरी वर्तली वारू नाही नदी गुप्त झाली झाडाझुडांसहित 102. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी वारू आणि वनासी काय विचार पै जाहला 103. तनु असतासी पावला वासरमणी अंधाकार प्रवर्तला रजनी पुढे मार्ग न दिसे नयनी मार्ग न दिसे नयनी मग तेथेंची पहुडला 104. 4 प्रहार गेलियावरी उद्यासी आला तमारी मग तो एक नगराचा मार्ग धरी राजा विक्रम आपण 105. तनु तेथोनी 4 योजने दूर तामलिंगा नाम नगरी तेथे जाता झाला ते अवश्य हळूहळू पोहोचला 106. इकडे उज्जनीची कथा राहिली आता पाहिजे श्रवण केली नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची 107. तेव्हा सौदागार म्हणे प्रधानासी वारू द्यावा आमुचा आम्हांसी कोणीकडे नेले वारूसी राया विक्रमाने 108. तनु पाहते झाले नगराबाहेर कोसिय 2 कोसी कोस 4 परी कोठे न दिसे राजेश्वर मग चिंता प्रवर्तली 109. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी सत्वर शोधोनी आणा रायासी नाही तरी आम्हांसी पैका द्यावा वारूचा 110. तेव्हा प्रधानासी पडली चिंता मनी म्हणे कैसे करावे आता रायाचा शोध न लागे तत्वता सौदागर्या अडविले 111. मग प्रधान्या काय केले सौदागरासी बोलाविले म्हणे वारूचे मोल काय वाहिले ते सांगा आम्हांसी 112. तयाने मोल सांगतांची झडकरी मग पैका घातला तयाचे पदरीय तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी जाता झाला शनिदेव 113. सौदागर गेलिया पाठी मागे काय वर्तली गोष्टी नगरजन सर्व होती कष्टी देश पट्टण धुंडिली 114. नगरी झाली ऐसी परी इकडे राजा विक्रम काय करी तया तामलिंदापुरा नगरीय ग्रामामाजी प्रवेशला 115. तनु तेथे व्यवहारी सावकार जातीचा वैशुधनाढ्या थोर तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावेक स्थिरावला 116. सावकाराचे दुकानी विक्री होतसे द्विगुणी त्याने भला माणूस जाणूनी आदर केला तयाचा 117. मग व्यवहारी बोल भावे तुम्ही आता मुखमार्जन करावे जातीचे कोण आम्हा सांगावे नाम ग्राम तुमचे पै 118. राजा म्हणे तया वैश्यासी आम्ही क्षत्रिय असो पर्येसी आमुचा मुलुख दूर देशी क्षणी एक येथे उतरलो 119. मग सावकार्या करविला पाक अति उत्तम षड्रसाधिक भात पुऱ्या सांडगे देख करविले बहुत प्रकार 120. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया उठा वेगीय जेवावया भोजन करोनी लवलाया मग जावे सुखरूप 121. मग राव करी संध्यास्नान सत्वर सारिता झाला भोजन उत्तम प्रकारचे पक्कान्न सेवुनी तृप्ती पावला 122. तेव्हा वैश्य क्षत्रियासी सत्य सांगावे आम्हांसी मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी तेव्हा तो निज अंतरी समजला 123.
आता त्या सावकाराची कन्यका नाम तिचे अलोलिका तिचा पण हाची देखा इच्छिला वर वरावा 124 परी तिसी न मिळे इच्छावर वैशु शोध करी निरंतर तन्व हा विक्रम राजा परिकर म्हणे यासी द्यावी कुमारिक 125 तेव्हा न बोले कुमारिकेसी बाई उत्तम वर आणीला तुझसी आता तू अमाळ घाली यासी न करी अनुमान 126 हा स्वरूपे आहे सुंदर 32 लक्षणीय परिकर हा भाग्यवंत जाणवर यासी वरी कुमारिके 127 तेव्हा कुमारी बोले पित्यासी तुम्ही भूत वर्णिता यासी परी न भरता मम मानसीय तन्ववरी न वरी त्यासी निर्धार्य 128 आज पाहीन याचे लक्षण कैसे चातुर्य काय ज्ञान भाषणावरुनी प्रमाण सर्व कळो येईल 129 ऐसे वदता झाली सांस तन्व असतासी गेला भानुराज पित्यासी म्हणे महाराज पांथिकासी पाठवावे 130 मग वैश्य म्हणे क्षत्रियासी जावे निद्रा करावयासी अतिरम्य चित्रशाळेसी तेथे सर्व विदित होईल 131 मग तो विक्रम उठोनी चालीला जेथे होती चित्रशाळा तेथे हंस मयूर कोकिळा नाना प्रकारचे लेपिले 132 चित्र्य रेखिली बहुकुशलता वारू आणि गजरथा चित्रकार्य चित्ररेखिता आळस कान्ही न केला 133 पुढे पाहे राजा नयनी तन्व अपूर्व मंचक देखिला तत्क्षणीय त्यावर पासोडा लेप दोन्ही अंथरून घातलेसे 134 रत्नखचित सुरंग पलंग त्यावरी नाना परीचे रंग जाई जुई पुष्प सुरंग सेज केली अति निगुतीय 135 वरती लोंबती मोतियांचे घड चांदवा करीचे फडफड समया जळती धडधड चतुष्कोणी 4 पय्य 136 ऐसे पाहुनी राव झाला चकित म्हणे न कळे काय आहे वृत्तांत हा कोण देश कोणती गत होईल ती कळेना 137 कर्माच्या गती असती गहना जे अजेय होणार ते कदा चुकेना ते अतेय भोगल्याविना सुटेना देवांदिका सर्वांसी 138 तरी हे शनिदेवाचे छळण तेणे ही माया रचिली जाण आता होणार ते होय आपण जो सर्वांसी पीडितसे 139 ऐसा मनी करोनी विचार मग निद्रा करी राजेश्वर तया पलंगी साचार सावधान निजे अंतरी 140 नाना परींचे करी विचार बुद्धीचे तरंग अपार म्हणूनी निद्रा न ये साचार परी मुखाच्छादन केलेंसे 141 राय केली ऐसी परी मग वैश्यकन्या काय करी पंचारती घेऊनी करी आली रंगमहालाकारण्या 142 तिने केला सर्व शृंगार गळा शोभती मोतियाचे हार केशर कस्तुरी कर्पूर सुगंधद्रव्ये आणली पय्य 143 पायी पैंजण नेपुरे अति अझणत्कार करीती गरजे पदकांसी जडिले दिव्य हिरे त्यांचे तेज फाकसे 144 ती जैसी पुतळीच केवळ 32 लक्षणी वेलाळ मृगनयना विशाळ भाळा येऊनी उभी ठाकली 145 राव निद्रेचे अमिष करून पलंगी पहुडलासे जाण तो न उठे ऐसे जाणून मग कुमारी काय करी 146 चंदनपात्र घेऊनी हाती अलोलिका होय शिंपती तरी जागा न होय नृपती कोणही प्रकारें करोनी 147 ऐसी एक प्रहर झाली कष्टी जागा न होय मग झाली हिंपुटी मुक्तहार ठेवूनी खुंटी निद्रा करी संचित 148 तनु निद्रा आली कामिनीसी मग राव उघडिता मुखासी विचार करी निजमानसी मी सत्वधीर म्हणवितो 149 परोपकरी माझे मन पापास भीतो रात्रंदिन ही तनु कन्या असे जाण कैसे भाषण करावे 150 ऐसा विचार करी निजमानसी तव तो निद्राभर कामिनीसी मग पाहता झाला चित्रांसी तेथे अपूर्व वर्तल्या 151 चित्रीचा हंस निर्जीव परी तो काय करिता झाला लाघव खाली उतरोनी सावयवहाराची मोत्य भक्षितसे 152 राव पाहुनी झाला चकित मनी म्हणे हे आश्चर्यमाता परी ही गोष्ट अनुचिता दुःखदायक आपणासी 153 जरी हार घ्यावा काढूनी तरी बिरुद निरसुनी परासी दुःख न द्यावे म्हणूनी बिरुद असे माझे हे 154 परंतु गोष्टी ही अघटित आपणासी दुःख होईल प्राप्त ग्रहदर्शचे मान सत्य परी हार न काढावा 155 ऐसा निश्चय राय केला इकडे सर्व हार हंसे गिळीला ते पाहून राव निजला कुमारिकेशेजारी 156 तन्व उगवला असे दिन कुमारी उठली खडबडून म्हणे हा पित्याने अवर आणीला जाण अतिमूर्ख नपुंसक 157 मनी क्रोध आला भारी हार न देखे कुमारिका ती म्हणे पांथिका अविवेका हार घेवोनी महाटका निद्रा केली सुखरूप 159 तरी हार देई माझा झडकरी तुझ पचणार नाही चोरी ऐसिया गोष्टीने तुझी थोरी राहणार नाही तत्वता 160 तरी हार दे माझा मजप्रती मग त्वा जावे आपुल्या पंथी याची चर्चा झाली निश्चितीय नाश होईल शरीराचा 161 तन्व पांथस्थ म्हण कुमारिका हार नाही आम्हांसी ठाऊका येथे निद्रा केली म्हणूनी देखा आळ घालीसी आम्हांवरी 162
तनुती कुमारी संतप्त मनी पित्यासी सांगे तत्क्षणीय म्हणे इच्छावर आणिला मजलागुनी त्याचे लक्षण अतिउत्तम 163. तुम्ही ठक चोर आणि घरा तो तस्कर विद्ये माझी पुरा तेणे चोरिले माझिया हारा तरी तो मागुनी घेईनचे 164. तेव्हा वैश्य म्हणे पांथकासी तुझ विश्राम दिधला कासयसी तरी तू का हार घेऊनी बैसलासी बरा झालासा उतराई 165. उत्तम भोजन दिधले देखा आणि ही अर्पिली निजकन्यका ऐसे असता महामूर्खा हे काय आचलासी 166. बराच फेडीला उपकार देई माझे कन्येचा हार मग त्वा जावे सत्वर आलिया पंथे 167. तनुराव म्हण सावकरासी तुमचा हार नाही मजपाशी हा कर्मभोग ओढवला सायासी नसत्स्य विघ्ने हे 168. तेव्हा सावकारासी क्रोध आला तेणे सेवकांसी हुकूम केला बंधन करावे या तस्कराला मार द्यावा निष्ठुरपणे 169. यासी मारिल्या वांचून हार हस्तगत न होय जाण हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पै याचे 170. मग त्या सेवकीय धावून सत्वर बांधिला तो मुसाफर अतिशय दिधला मार दया नाही अंतरी 171. ते मारिती निष्ठुर होऊनी दया नाही अंतःकरणीय मारा माराशा वचनीय वैश्य तेव्हा बोलत 172. मार मारुनी केला जर्जर म्हणती हार देई गा सत्वर महानिर्दय निष्ठुर दया न ये कोणासी 173. मग राव म्हणे वैश्वासी हार नाही गा आम्हापाशी कष्टवितोसी शरीरासी वृथाची जाण कासया 174. तै वैश्य म्हणे सेवकांना हा पक्का तस्कर नव्हे भला अद्यापि नाही कबूल आला मार खातो निशंक 175. मग तो व्यवहारी काय करी जाऊनी रायाचे दरबारी राया चंद्रसेना श्रुत करी सांगे सकळ वर्तमान 176. ते ऐकोनी राजेश्वर म्हणे आणावा तो तस्कर ऐसे वचन कोणी सत्वर सेवकांची मांदी धावली 177. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी आणि ते जाहले रायापाशी मग प्रणिपात केला वेगेनसिंह सन्मुख उभा राहिला 178. मग राव बोले पांथिकासी हार आहे किय तुझपाशी तो देई आता सावकारासी प्राण वांचणी आपुला 179. तनु विक्रम बोले वचना ऐक राया चंद्रसेना हार घेतला नाही जाणा असत्य न बोले कदाही 180. हारांचा सांगावा विचार तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व न घडे तोची विचार घडला असे समर्था 181. आम्हासी ग्रह नाही सानुकूल नसती उपतन होते कळ त्याची काय करून हळहळा होणार ते होतसे 182. बरे चोरी न करवी परंतु केली परी आता पाहिजे क्षमा केली सर्व अपराध पोटिय घालिय कृपा करिय महाराजा 183. ऐसे वचन ऐकता राजेश्वर क्रोधे संतप्त जैसा खंदिरांगार गर्जना करोनी सत्वर काय बोलता जाहला 184. सेवकासी म्हणे उठा सत्वर तोडी याचे चरणकर टाकून द्या नगराबाहेर अन्न उदक न द्यावे 185. ऐसा रायाचा अविवेक मूढमती ते सकळीक नाही कोणी भाविक यथा राजा तथा प्रजा 186. तरी रायाचे मुखी शनैश्चर सुचव न दे कान्ही विचार तोची पीडा करी वारंवार दुःख देत रायाते 187. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी सेवक उठले झडकरोनी राया विक्रमासी चालिले घेऊनी तया नगराबाहेर 188. नेवनिया नगर प्रदेशीय तोडीते झाले करचरणांसी अश्रू येती जनांच्या नयनांसी महासंकट ओढविले 189. तेव्हा हात पाय चारी तोडिले त्याचे निष्ठुर्य टाकोनी ग्रामाबाहेरी सेवक गेले सांगावया 190. मग राजा पुसे सेवकाला तो मेला किंवा वांचला त्याचा प्राण कोठे उरला ऐसे बोल उत्तर 191. मग सेवक म्हणती महाराज सत्वरची प्राण जाईल सहज करचरणांविण आत्मराज कैसे सुख पावेल 192. खाण्याविण हैराण शरीरीय पीडा अतिदारुण तळमळ करी रात्रंदिन महादुःख होतसे 193. इकडे राजा विक्रम काय करी हातापायांचे दुःख भारी जैसा मत्स्य तळमळ करी उदकाविण जाण पा 194. कोणी येता ती वाटसरू त्यासी पाहता येत गहींवरू ते म्हणती हे परमेश्वरू कोण कष्ट या प्राण्यासी 195. जरी अन्न उदक कोणी द्यावे तरी राय त्यासी दंडावे ताडन बंधन करावे ऐसा धाक जनांसी 196. ऐसे असता जाहला एक मास अति दुःख होतसे विक्रमास परी द्या न ये कोणास ग्रहदशा म्हणवोनी 197. राव विक्रम शोक करी म्हणे ग्रहा समर्था कृपा करिय निष्ठुर न व्हावे निजांतरी दया करी दिनास 198. ऐसी करुणा भाकिता तये वेळीय मग शनैश्चरासी कृपा आली म्हण याच्या सत्वाची न कळे खोली सीमा झाली तत्वता 199. तरी आता पिडुअ नये तत्वता केली रायाच्या मनीय प्रेरकता चंद्रसेन द्रवला चित्ता म्हण अन्नौदक देत जावे 200. अन्नौदकाची आज्ञा जाहली नगरजनांसी दया आली ते आणूनी देती नित्यकाळीय कनवाळू कृपाळू जन 201.
अन्नौदकाचा होतसे सुकाळ परंतु करचरणांविण पांगुळ त्या अति दुःखे होतसे विकळ चैन न पडे क्षणभरी 202 ऐशी अक्रमिलीय वर्षे 2 तोंडवरी दुःख सोशिले अति दारुण ऐसे कर्माचे विंदान भोगिल्याविण सुटेना 203 तनु कोण एके दिवशीय तेलिण बैसोनी शिबिकेसी जात होती सासऱ्याची तया मार्गाने 204 त्या तेलिणीचे माहेर होते पै उज्जनी नगर सासरे तांबलीदापूर नगर ऐसे श्रोती जाणावे 205 तेथील तेलियाने उज्जैनहुनी स्नुषा आणिली मूळ करोनी तनु ती त्या मार्गावरुनी येत होती उभयता 206 तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमाकारण्य मनी म्हण राजा केणे आणिलासे या स्थानीय 207 मग ती खाली उतरोनी कामिनी लागली विक्रमाच्या चरणी म्हणे हातांपाया वांचोनी कोण अवस्था शरीराची 208 राजा अवलोकी तेलिणीकडे बाई विजयी असोत तुझे चुडे काय वृत्तांत ग्रामाकडे तो सर्व सांग मज 209 मग कामिनी म्हण अहो राया सर्व सुखी आहेत करुणालय परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणूनी जाहली 210 राव म्हण ऐक पतिव्रते हा कर्मभोग जाण निरुतेय ग्रहदशा फिरली मातेय हे कर्तृत्व देवाचे 211 मग सर्व सांगितले तियेसी जे अजेय वर्तले ज्या समयासी ते ऐकोनी म्हणे विक्रमासी धन्य रे विधातिया 212 मग ती तेलिण काय करीत रायासी शिबिके माझी बसवीत आपुल्या गृहासी घेऊनी जात अत्यादर्या करोनिया 213 तन तो तेली कांपे थथरा म्हणे हे विघ्न आणिले घरा जरी श्रुत होईल राजेश्वरा मग कैसे करावे आपण 214 तेव्हा सून म्हणे श्रवशुरासी हा विक्रमादित्य निश्चयसी धर्मनीती राज्य करी उज्जनीसी परी हे दशा ग्रहाची 215 हा मावळा देशीचा धनी जैसा उकिरड्यांत पडला चिंतामणी दैवेय लाधला आपणाल गुणी म्हणूनी आला गृहातेय 216 मग तो तेली काय करी राया चंद्रसेना श्रुत करी आपण तस्कर टाकीला जो बाहेरी हस्तपात खंडोनी 217 जरी आज्ञा होईल राजेश्वरा तरी आणीन तया तस्कारा दया उपजली मम अंतरा दीन अनाथ म्हणवोनी 218 मग राव म्हणे भला रे भला आणावे तया तस्कराला प्रतिपाळ करी वहिला अन्नवस्त्र देऊनी 219 ऐसा हुकूम केला रायाने मग तेली आला घराकारण्या तेव्हा तेलियासी विक्रम म्हण गोष्ट सांगतो ऐका ते 220 मग राव म्हणे मेहत्रासी तुम्ही श्रुत न कराव्य कोणासी विक्रम आहे मग गृहासी ऐसे कोठ्य न वदाव्य 221 मग तो तेली म्हणे राजेश्वरा घाणा हांकावा माझिया घरा देईन मी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पय माझा 222 मग विक्रम म्हणे तेलियासी धन्य तुझी बुद्धी ऐसी तुझ्या उपकार न फिटे आम्हांसी महासंकटी रक्षिलेय 223 ऐसे करिता काही एक दिवस होती झाले विक्रमास तया तेलियाचे घरी रात्रंदिवस घाणा हाकीचे 224 तनु 7 वर्ष परिपूर्ण झाली पुढे कथा कैसी वर्तली ते पाहिजे श्रवण केली एकाग्रचित्ते करोनिया 225 मग कोणे एके दिवशी सायंकाळ झाली निशी घाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठवली 226 तो दीपरागाचा अवसर ध्यानांत आणि राजेश्वर राग आळवितो मधुर सुस्वर कंठेक्रोनी 227 रागुद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष जैसी दीपवाळीच देख प्रकाशमान नगरात 228 तन एकस्तंभाच्या मांडीत राजकन्या अतिरूपवंत नाम्या पद्मसेना निश्चित बैसलीसे आनंदे 229 तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश मग पाचारिले पारिचारिकेस म्हणे कोणी केले दीपोत्सवात शोध करोनी मज सांगा 230 दीपवाळी तोण आज नाही आणि लग्न ही नसे कोठेही तरी हे आश्चर्य दिसते काही पाहुणी यावे सत्वर 231 इकडे दीपराग झाला संपूर्ण तेव्हा मावळले मुळींहून मग दुसरा श्रीरागनामेंकारून तेथे राग आळवीचे 232 पद्मसेना पुसे परिचारिकेसी हा पुरुष रागज्ञानी विशेषीय राग आळवितो अति सुरसीय कोण्यास्थळीय पहा गे 233 याचा आणावा समाचार धुंडाळावे सकळ नगर जेथे असेल तो नर येथे आणा वेगेन्सी 234 तेव्हा परिचारिका चौघीजणी नगरीय शोध करीती तत्क्षणीय तव तो तेलियाच्या घरीय घाणी हांकीचे चौरंग 235 त्या परतोनी राजकन्येसी सांगती किय चौरंग केला जो निश्चितीय तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती घाणा हांकीत बैसला 236 तोची करीत आहे रागरंग परी स्वरूप दिसत आहे बेढंग जैसे का शिमग्याचे सोंग ऐसिया परी दिसत आहे 237 मग पद्मसेना म्हणे साचार तरी घेऊनी या तो तस्कर जीवेय भाव्य करीन भ्रतार वेध लागला अंतरी 238 परिचारिका म्हणती प्रणाम परी राया श्रुत करावे जाण म्हणजे न लागे दूषण शब्द न ये आम्हाव्रिय 239
तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हांस काही तयासी येथे आणावे पाह्य मग रायसी श्रुत करीन लवलाह्य तुम्ही मनी भिवू नका 240. तेव्हा पारिचारिका निघाल्या तेथुनी येत्या झाल्या तेल्याची दुकानी मग त्या तेलियासी पुसोनी तयासी घेऊनी चालिल्या 241. एकस्तंभाच्या मांडीवरी तयासी नेले पै सत्वर्य मग त्यांते अवलोकून राजकुमारी परमंतरी संतोषली 242. मग ते वेद चौरंगासी तुम्ही रागज्ञानी अतिविशेषीय तरी आता रागोद्धार करावा वेगेनसी जेणे तृप्त होती श्रवण हे 243. मग तो करी रागोद्धार यथान्याय गाचे सुस्वर कंठा त्याचा अतिमधुर जैसा गंधर्व दुसरा 244. ऐसा राजकन्येच्या माडीवर रागरंग होतसे अपार तनु चंद्रसेन आपुल्या माडीवर ऐकता जाहला 245. मग राव पुसे परिचारिकेसी आजी कुमारिकेच्या महालसी रंगी होतो दिवसनिशी कोण कार्यासी सांग पा 246. मग दासी म्हणती समर्था हा अन्याय आम्हासी लाविता परी निष्कन्याची अवस्था आम्हांकडे काय शब्द 247. परंतु आमची एक विनवणी येऊनी पाहावे निजनयनीय मग येईल कळोनी अवस्था तेथील 248. पद्मसेनेचा विचार आम्हा सांगता न ये साचार म्हणून तेथे चलावे सत्वर मग जे करण्या ते करा 249. तन त्या रायासी निद्रा आली पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली एकाग्रचित्ते करोनिया 250. राजा विक्रम त्या माडीवर बैसलासे चिंतातूर तनु 7.5 वर्षे साचार भरलीय शनिदेवाची 251. राजा मनीय चिंता करीत म्हणे केव्हा उज्जनीय होईल प्रात क्लेश भोगिले अत्यंत परी कृपा न करी ग्रहस्वामी 252. ऐसाराव चिंता करीत तनु तेथे काय वर्तली मात शनिदेव होऊनी कृपावंत सन्मुख उभा ठाकला 253. म्हणे ऐक राया विक्रमसेना मज न ओळखसी अज्ञाना अद्यापी अनुभव तव मना आला किंवा नाही 254. मग राव उठव पाहे झड करून परी ते नाहीत करचरण तेव्हा तैसाची भूमिशयन लोटांगण घालीतसे 255. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा धन्य धन्य तुझा महिमा आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग 256. तव विक्रम सद बोले वचन म्हणे मनुष्य देहा न पीडा जाण हेंची द्याव्य मज दान कृपाळुवा शनिदेवा 257. म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यासी नाही सोसणार तर तू कोणासी न पिढी साचार हेंची मागणे शनिदेवा 258. ऐसे ऐकुनी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रम राव परपिडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी 259. तू न मागसी हात पाय राजछत्रादी सुखोपाय तरी तुझ ईश्वरी म्हणो ये परदुःख निवारीसी 260. मग कृपा उपजली शनिदेवासी राव्य करचरणादी रूपासी पहिल्याहुनी अति विशेष्य सुंदर कायापै केली 261. मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळुवा कृपा करी हेचिंग मागण्यास आचार्य न करी पीडा कोणासी 262. मग राया ते शनिदेव बोले म्या काय तुझ दुःख दिधले दुःख गुरुनाथ्या पाहिले ते कष्ट कोणे रीती 263. तुझ दुःख दाविले किंचित म्या कैसे त्रासिले देवदैत्य ते श्रवण करी निश्चित गुरुपीडा अवधार्य 264. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमाऊली मग हस्त जोडोनी ते वेळीय विनंती करी तयासी 265. अहोजी श्रीगुरुनाथा मी तुमच्या राशीस येतो आता तरी मान्य करी कृपावंत 7.5 वर्षात 266. मग गुरु म्हणे गा मजसी तुम्ही कृपा करावी आम्हासी न यावे आमुच्या राशी घडी एक जाण पा 267. मग मी वदलो ते वेळा तुम्ही करता माझा कंटाळा तरी मज थारा नाही दयाळ कोणी न करी मान्य मज 268. तरी 5 वर्षे मान्य करी अथवा 2.5 वर्षे पदरी भरिय 2.5 वर्षांची परी थोडकीच असे 269. परी ते मानीच गुरु मग मी म्हणे न घडे निर्धारू पुन्हा मनी केला विचारू किय गुरुसी न गांजावे 270. गुरु केवळ माऊली सदा कृपेची करी सावली गुरुवचन न मानिता ये वेळी अधःपात प्राप्त होय 271. ते वेळा मी लागलो चरणीय विनंती करीत विनीत वचनीय मी प्रसन्न तुझ ग्रह शनी माग माग गुरुनाथा 272. तेव्हा गुरु म्हणे शनैश्चरा आम्हांवरी कृपा करा न यावे आमच्या शरीरा हेची आता मागतसे 273. मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी 7.5 प्रहर येतो म्हणून तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी न मानिती मजलागीय 274. गुरुदेव म्हण प्रणाम तरी सवा प्रहार येणे अजाणते म्या मान्य केले वचन मग आज्ञा दिघली गुरुने 275. गुरु विचार करी निजमानसी स्नानसंध्यादी स्वकर्मासी करिता दवडीन सवा प्रहरासी मग तो शनी काय करील 276. ऐसा गर्व धरिला मनात तो मज कळला वृत्तांत मग म्या विचारले चित्तांत काही चमत्कार दाखव 277.
तवती आली ग्रहाची वेळ तेव्हा गुरु जाहला उतावेळ म्हणे मृत्युलोकी गंगाजळ तरी स्नाना लागी पय्य जावे 278. शनिग्रहाची पडता छाया तेव्हा पालटली गुरुची काया मग फकीरवेरशे तया ठाया शनैश्चर पातला 279. तयापास्या खरबुजे होती दोन्ही ती केली गुरुसी अर्पण मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया 280. मग स्नान करोनी ते वेळी धोत्रांत फळ्य बांधिली झारी शोभे कर्कमळ्य चालिले ते मार्गाने 281. तन पुढे दिसे एक नगरी तेथे काय जाहली परी राव प्रधान समश्री 2 पुत्र दोघांसी 282. ते उभयंता त्या दिवशी गेले होते शिकरीसी 2 प्रहर झाले तयांसी वाट पाहे राजेंद्र 283. तन ते येता दिसेना इकडे उशीर जहाला भोजना तेव्हा सेवकांस केली आज्ञा धुंडुनी आणा दोघांसी 284. मग ते सेवक निघाले सत्वर लगबगा आले गावाबाहेर तन तो पुढे देखिला विप्रहातीय झोळी खरबुजांची 285. तनु शनैश्चर्या केली माव फळांची मस्तके जाहली सावयव सेवकीय ओळखीला ब्रह्मादेव म्हणती तुम्हांपासी काय आहे 286. ब्राह्मण म्हणे सेवकांसी खरबुजे घेतली फराळासी सेवक म्हणती रुधिरासी स्त्राव होतो दिसत आहे 287. तू ब्राह्मण किंवा शूद्र वास्त्रांतून गळे रुधिर काय आहे ते सत्वर दाविजे पै आम्हास्य 288. मग गुरु झाला भयभीत म्हणे हे अघटित काय वदत अधोदष्टिंग झोळी पाहत तनु ते रुधिर प्रत्यक्ष 289. सेवक झोळी घेती हिरोन मग ते पाहती सोडून तव शिरकमळे निघाली 2 प्रधान राजपुत्रांची 290. सेवक म्हणती रे चांडाळा महादुष्टा पतिता खळा ब्रह्मवंशी अमंगळा दया नाही तुझ अंतरी 291. मग ते क्रोधयुक्त मानसीय बंधन करीती ब्राह्मणासी मारीत मारीत तयासी रायापाशी आणिला 292. रायासन्मुख उभा करून सेवके सांगती वर्तमान हा बाळहत्यारा ब्राह्मण याने मारिले 293. ऐकतांची रायासी आली मूर्छना मनिय कैसे केले नारायणा एक पुत्र होता तोही मना नाही आला तुझ्या किय 294. ब्राह्मण नो हे हा काळ योने गिळीला माझा बाळ तरी यासी नेऊन तक्ताळ सुळावरी देईजे 295. ऐसा हुकूम होता रायाचा सूळ करविला लोखंडाचा नेऊनी रोविला पय साचा नगराबाहेरी 296. तनु भृगुचिया मंदिरात वर्तमान झाले अश्रुत तेव्हा एकची वर्तला आकांत तो लिहिता ग्रंथ विस्तारेल 297. परी राजपुत्राची कामिनी परिव्रता लावण्याखाणी वार्ता ऐकता तत्क्षणीय सती जावया सिद्ध जाहली 298. आता इकडे गुरुनाथासी घेऊनी गेले सुळापाशी तेव्हा न सुचे कान्ही गुरुसी ग्रहक्षेने वेष्टिले 299. मग गुरु वदे सेवकांना आता सुळीय न द्यावे आम्हाला 10,000 रुपये तुम्हाला देतो क्षणभरी थांबावे 300. 2 घटिका आम्हासी सुळी न द्यावे निश्चयेंसी मग अवलोकाव्या नेत्रेंसी कैसे होईल ते 301. ऐसे करुण शब्द बोलता तया मग त्या सेवकांसी आली दया तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबोनिया मग देव सुळावरी 302. ऐसे बोलता जाणा सवा प्रहर झाला परिपूर्ण प्रधान राजपुत्र दोघेजण वारून सहित पातले 303. जेणे रायाशी जाणविले त्यांचे दरिद्र दूर केले मग सेवकांसी आज्ञा पिले सुळी न द्यावे ब्राह्मण 304. तेव्हा सेवक धानवले सत्वर येऊनी नगराबाहेर सांगितला समाचार सुळीय न द्यावे ब्राह्मणा 305. मग तो आणिला रायापाशी उभा राहिला सन्मुखेंसी आशीर्वाद देऊनिया रायासी आपुला वृत्तांत निवेदिला 306. ऐकोनी राव झाला सद्गीत म्हणे मज नवते विदित मी दूषण लावोनी वधित होतो तुम्हा गुरुराया 307. धीक धीक हा संसार मी महापापी अनिवार केवढा केला अविचार राज्यमध्ये करोनिया 308. तेव्हा सद्गीत झाला नृपती गुरुचरण धरिले अप्रितीय स्फुंदोनी रडे निश्चितीय मी अपराधी गुरुवया 309. नेंटपणे जाहला अविचार तो क्षमा करी साचार मग हात धरोनी सत्वर सिंहासनीय बैसविला 310. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा हा अन्याय नाही तिजला ही शनैश्चराची कळा दुःख दाविले तयाने 311. मग झोळी आणूनी पाहती तनुती खरबुजेंच दिसती शिरकमळाची आकृती अदृश्य जाहली तत्काळ 312. असुराय करविले भोजन गुरुपंक्तीस बैसला आपण आणखीही दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पावले 313. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिधली राया भृगुने तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने प्रयाण केले तेथोनी 314. मग शनिदेव आले गुरुपाशी नमन केले साष्टांगेसी म्हणे वर्तुणक जाहली कैसी ती सांगावी गुरुनाथा 315. गुरु म्हणे बापा शनैश्चरा सवा प्रहरात केला माझा मातेरा 7.5 वर्षे येतासी खरा तरी मग काय होते कळेना 316.
तू अग्रहाम माझी ग्रह श्रेष्ठ जीवांसी देसी बहुत कष्ट मी गुरु तुझ अति श्रेष्ठ बरा उपकार फेडिला 317 असो अजेय जाहलेय ते बरे झाले परी ऐसे कोणा न कष्टवी वहिलेय तुझ शपथ माझी ये वेळे शनिग्रहा समर्था 318 मग शनिदेव म्हणे गुरुसी गर्व न धरावा मानसी गर्व धरील त्या पुरुषासी ऐसेच मी गांजीन 319 गुरुजी तुम्हाच गर्व जाहला म्हणून हा अपराध घडला तरी क्षमा करा बाळकला अपराध पोटीय घालीजे 320 मग शनी गेला शिवापाशी म्हणे आता येतो तुम्हांसी तनु शंभू म्हणे आम्हांसी काय करीसी येऊन या 321 परी येशील तेव्हा सांगून येणे ऐसे उभयंता झाले बोलणे मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले 322 शंकरे ऐकोनी वचनासी क्षण एक लपला कैलासी मग वदता झाला शनीसी तुवा आमुचे काय केले 323 मग शनी म्हणे महादेवा तुमचा धाक त्रिभुवनीय सर्वा मजभेणे लपलती देवाधिदेवा हे काय थोडे असे 324 ऐकोनी हास्य करी कैलासराज म्हणे धन्य तुझे उग्र तेज मग कृपा करोनी सहज आज्ञा देत शनीला 325 मग ग्रह आला रामचंद्रासी वनवास भोगविल तयासी आणि ग्रह येता सीतेसी रावण्य चोरून पय नेले 326 रावणाच्या मंचकाखालते नवग्रह होते पालथे त्यावरी मंचक ठेवूनी निरुतेय रावण पहुडे नित्यकाळीय 327 मग तेथे आले नारदमुनी ते वदते झाले मजलागुनी तू ग्रहश्रेष्ठ महाभिमानी ऐसी दशा तुमची 328 तरी येथे तुमचे काही न चाले गरिबासी कष्टविता बळय हे सामर्थ्य नवे आगळे उगाची पुरुषार्थ भोगिता 329 मग शनी देव नारदासी आम्ही पालथे ते सोयीचे करविसी मग पाह्य पराक्रमसी कैसा आहे तो दावीन 330 नारद म्हणे मी से करीन ऐसे बोलोन या वचन मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार 331 म्हणे ग्रह पालथे घालून मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन तरी हे अनुचित असे जाण वैर्याच्या उरावरी पाय द्यावा 332 ते वचन रावणा मानले मग पालथे ते सोयीचे केले तनु तेथे काय वर्तले ते परिसावे सजनी 333 दृष्टी फिरविता शनैश्चर षण्मासांत सहपरिवार निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्रपौत्रांसहित पय 334 हरिश्चंद्रासी आला शनी 12वा अतिक्रूर स्थानीय पीडिता झाला कौशिकमुनी राज्यभ्रष्ट तो केला 335 पुढे अति दुःख दिधले तयासी स्त्रीपुत्रादी घातले विक्र्यासी सवय विकले डोंबासी तेथेही बहुत जाचिले 336 ऐसे कष्टविलय राजोत्तमा दमयंती प्राणमनोरम दुःख दिधलेय हे विक्रमोत्तमा पिडियेली दमयंती 337 ग्रह आला इंद्रराया भोगिली गौतमीची जाया भगांकित झाली सर्व काया ऋषी शापेंकरोनिया 338 ग्रह आला चंद्रासी स्पर्श केला गुरुपत्नीसी कलंक लागला चंद्रासी ऐसे झाले जाणपा 339 ग्रह आला वसिष्ठासी क्षय झाला शतपुत्रासी तैसेच पिडिलेय पराशरासी मत्स्यगंधा भोगिली 340 पांडव ग्रहदशा भोगीत राज्य हरोनी गेले वनात कौरवांचा क्षय केला क्षणांत ग्रह येताची तत्काळीय 341 तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला स्यमंतकाचा डाग लागला तो कोणत्या कारणे निघाला हरिविजय ती कथा 342 मग कृष्ण बोले शनैश्चर तू महासमर्थ होसी खरा सर्वत्रांसी तुझा दरारा देवदानवादिकांसी 343 ऐसे देवादिकांसी त्रासिले त्यात तुला कान्हीसे दुःख दिधले किचिंत समत्करासी दाविले समजावया तुझलागिय 344 मग विक्रम उठे झडकरी साष्टांग नमस्कार करी धन्य शनैश्चरा अवधार्य पावन केले मजलागिय 345 आता मी तुझ अनन्य शरण कृपा करिय अनाथा लागून हेची द्यावे वरदान न पिढी प्राणीमात्रसी 346 मग शनी म्हणे विक्रमासी धन्य तू परोपकारी होसी परपीडा निवारितोसी उपमा नाही तुझलागिय 347 तेव्हा प्रसन्न झाला शनैश्चर रायासी देता झाला निजवर हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर तयासी पीडा न करिय मी 348 भाव्या करिता श्रवण पठण आदरे ग्रंथ संरक्षण त्यासी रक्षिय मी रात्रंदिन कृपा करी सर्वथा 349 जो का श्रवण पठण न करी आणि ग्रंथाची हेलना करी तया नराच्या शरीरीय पीडा फार करीन मी 350 श्रवण पठणाचा ऐका विचार नित्य अथवा शनिवार श्रवण पठण करी जो नर उपोषण अतिसंतोषय 351 जरी न करावे उपोषणासी तरी श्रवण करावे अहर्निशीय तेणे संतोष मम मानसीय मग पीडा न करीत तत्वता 352 हे अवचन माझे नेमस्त विक्रमासी भाष देत त्या नरासी मी भाग्यवंत करीन जाण निर्धार्य 353
ऐसावर देऊनी रायासी शनिदेव गेले निजस्थानासी पुढे कथा वर्तली कैसी ती श्रवण करावी श्रोतेहो 354. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनैश्चर तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर जैसा सूर्य प्रगटला 355. तनु चंद्रसेन राव आला पाहे तनु देखे विक्रमाला जैसा मदनाचा पुतळा तटस्थ जाहला मानसीय 356. मग ते पद्मसेना राजकुमारी राया विक्रमाते वरी राव पुसे ते अवश्रिय आपण कोण महाराज 357. विक्रम वदे सचार मी तुमचा असे चोर श्रीपती वैश्य सावकार बोलवाध्य तयासी 358. तनु ते धावली सेवकांची मांदी वैश्य बसा होता गादी म्हणती बोलविले राये आध्य सत्वर तेथे चलावे 359. वैश्य उठला झडकरून येऊनी रायासी करी नमन राव बोले वैश्या लागून हाची तस्कर होय किय 360. वैश्य म्हणे रायासी आता चला मम मंदिरासी अवश्य म्हणूनी वेगेनसी चित्रशाळेसी पातले 361. तनु चित्राच्या निर्जीव हंस जेणे गिळिले होते हारास तो पुन्हा उगाळी सावकाश जैसा होता तैसाची 362. हार उगाळीता हंसाने तो पाहिला सर्वजने हे आश्चर्य सकळांकारणे म्हणती हे अघटित 363. मग तो वैश्यवाणी बहु संतोषला निजमनीय कन्या अर्पुनी चरणीय विक्रमाच्या लागला 364. जन म्हणती अघटित कळा निर्जीव लेपे हार गिळीला दोष लाविला महापुरुषाला ते आजी कळवा आले 365. चंद्रसेन पुसे विक्रमासी आपण राहता कोणे देशी कोण नाम कोणे वंशी जन्म तुमचा सांगावा 366. तनु विक्रम म्हणे चंद्रसेना काय पुससी विचक्षणा मी असे उज्जनीचा राणा नाम माझे विक्रम 367. ऐसे ऐकता राजेश्वर घाली साष्टांग नमस्कार म्हणे अन्याय घडेल थोर कृपा करिय दयाळा 368. तेव्हाच केले असते श्रुत तरी कष्ट का होते प्राप्त न कळता झाले अनुचित त्यासी उपाय कायसा 369. विक्रम म्हणे राजेश्वरा हा अमुच्या ग्रहदशेचा फेर पूजन न केले शनैश्चरा म्हणूनी कष्ट पावलो 370. तनु ग्रह नवता सानुकूळ म्हणूनी तन्व बुद्धी विकळ आता ग्रह झाला सानुकूळ म्हणूनी ऐसे वदतोसी 371. असुरायाने 16 केला फार फोडिले द्रव्याचे भांडार धर्म केला अपार याचकजन संतोषती 372. मग तो तेली बोलाविला विक्रमे तयासी नमस्कार केला एक देश तया देवविला सुखी केला तये वेळीय 373. चंद्रसेन हर्षभरीत म्हणे मम भाग्यासी नाही अंत विक्रम जोडा जामात धन्य मी एक संसारी 374. ऐसे करिता एक मास झाला राया विक्रमास मग पुसोनिया चंद्रसेनास आज्ञा मागतसे नृपती 375. मग चतुरंग दळ सिद्ध करून हत्ती घोडे दासदासी जाण देश पट्टणे ग्राम देऊन जामातासी बोळविले 376. तव त्या सावकार्या आपण नाना वस्तू अनर्घ्य रत्न विक्रमासी देऊन बोळवण केली कन्येची 377. असो सर्वे घेऊनी दळभार उज्जनीसी आला राजेश्वर नगर शृंगारिले सत्वर अति आनंद होतसे 378. मग सुमुहूर्त पाहुनी विक्रम बैसविला सिंहासनीय याचक तृप्त केले दानीय चिंता चित्ती असेना 379. मग शनैश्चरव्रत राजा विक्रम आचारित पीडा गेली समस्त शनिप्रसादें करोनी 380. ही महाराष्ट्र भाषेची कथा परी अर्थाविषयी नाही अन्यूनता यथामती वर्णिली तत्वता श्रवण करा भाविक हो 381. हा ग्रंथ करिता श्रवण सकळ विघ्नेय जाती निरसून ग्रहपीडा अति दारुण न बाधे कदा कल्पांती 382. ऐकता कथा नवग्रहांची येणे पीडा निवारे क्लेशाची वार्ताही नुरे दुःखाची कृपा करीती ग्रह सर्व 383. श्रवण पठणीय निदिध्यास लेखक पाठक सर्वास ग्रंथ संरक्षी तयास क्लेश विघ्नेय न बाधिती कदा 384. ही शनैश्चराची ख्याती केवळ शनैश्चराची मूर्ती अहर्निश जे का ध्याती त्यांची संरक्षी शनिदेव 385 सकळ दुःख दरिद्र येणे निरसेल समग्र भाव्य श्रवण करिता साचार फळ प्राप्त तयासी 386 म्हणे तात्याजी महिपती ही प्रीती पावो शनैश्चरापती कृपाळू तो उग्रमूर्ती निर्विघ्न करी सर्वांची 387 इति श्रीष्णैश्चराची कथा त्याचा तोची वदविता आपुली तो माईक वार्ता करविता श्रीपांडुरंग 388 इति श्रीष्णैश्चर महात्म्य संपूर्णम शुभ भवतु श्रीरस्तु.